माझ्याच एंगेजमेंटच्या दिवशी एवढा मोठा प्रॉब्लेम होईल ना मला अजिबात कधी वाटलं नव्हतं. आता नेमकं झालंय काय चला सांगतो. स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. सायली आता तुझं वय झालंय, लग्न करून घे असं मला लई जण म्हणत होते. म्हणूनच आज मी ना त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं मनावर घेतलं. खरं तर अजूनपर्यंत मीच ह्या गोष्टीसाठी रेडी नव्हतो, त्यामुळे मी ना कुणाला काही सांगितलं नव्हतं, काही प्रिपरेशन पण नव्हती. पण हा अचानक भयानक धप्पा कसा वाटला. खरं तर मी लग्न करत नाहीये, माझी आज एंगेजमेंट आहे असं वाटतंय ना तुम्हाला, तर हो एंगेजमेंटच. सगळं का नाही अचानक ठरल्यामुळे लवकर कर्नाटकला जावं लागलं आणि कर्नाटकमध्ये गेल्यावर सगळ्या प्रिपरेशन ऍक्च्युली मी चालू केलेल्या. लिटरली माझ्याकडे माझा आउटफिट सुद्धा नव्हता, तरी पण मी जाऊन व्हेन्यूला बसलेलो. व्हेन्यू वरती जाऊन सगळं व्यवस्थित चाललेलं, पण एवढा मोठा धप्पा बसलाय ना की त्याच्यातनं मला सुचतच नव्हतं की आता काय करायचं. मेकअप वगैरे करून सगळेजणच रेडी होते आणि मी पण रेडी होतो, पण फक्त माझा ना आउटफिट चेंज करायचं बाकी होतं. मेकअप मला एकदम नॉर्मल आणि मिनिमलच हवा होता. नो मेकअप लुकच केला होता मी. सगळं एकदम भारी चाललेलं, पण माझा आउटफिट अजूनपर्यंत आला नव्हता आणि वेळ निघून चाललेला. 4 ला एंगेजमेंट होती, 7:30 ऑलरेडी वाजलेले. मेकअप वगैरे करून मी तर रेडी होते आणि नवरदेव पण रेडी होता, पण विषय एवढाच झाला की आउटफिट नाही आला. तर नेमका आउटफिटचा काय विषय झाला आणि माझ्या नवऱ्याला जर बघायचा असेल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघायला लागेल जो युट्यूबवर आहे.